महाराष्ट्रातील नंबर 1 टीव्ही चॅनल आवाज टीव्ही, आवाज आपल्या सर्वांचा। सरवड फाट्याजवळ अँब्युलन्स मधून गौवंशाची तस्करी, गौरक्षकासह पोलिसांनी केली कारवाई। मुंबई आग्रा महामार्गावरील सर्व फाट्याजवळ एका अँब्युलन्स मधून होणारी गौवंशाची तस्करी गौरक्षकांनी रोखली असून आज पहाटेच्या सुमारास मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली। या अँब्युलन्समध्ये अतिशय निर्दयी पद्धतीने गायींना कोंबवण्यात आल्याचं यावेळी पाहायला मिळालं। याबाबत सोनगिरी पोलिसांना माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी दाखल झाले, सदरचे वाहन ताब्यात घेतले असून या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे। बकरीच्या पार्श्वभूमीवर गायीची मोठ्या प्रमाणात तस्करी होत असून या प्रकरणी कठोर कारवाई करण्याची मागणी गौरक्षकांनी केली आहे। नमस्कार, मी प्रनिल मंडिक, आद्य गोरक्षक श्री शिवछत्रपती गोरक्षक आंदोलन आणि प्राणी फाउंडेशनच्या माध्यमातून गोरक्षणाचे कार्य करतो आणि उत्तर महाराष्ट्र गोरक्षक प्रमुख म्हणून जबाबदारी आहे। गुप्त माहितीदाराद्वारे आम्हाला आज पहाटे 3 वाजेच्या सुमारास माहिती मिळाली की मध्य प्रदेशातून ॲम्ब्युलन्समध्ये गायींना कोंबून धुळ्याला बकरीचा कत्तलीच्या उद्देशाने घेऊन जाणार आहे। तर मग आम्ही MP आणि महाराष्ट्र बॉर्डरची जो बोराडी नावाचा परिसर आहे, बोराडी नावाच्या परिसरात आम्ही एका ठिकाणी ट्रॅप लावून थांबलेलो होतो आणि आम्हाला 4, 4:30, 5 वाजेच्या सुमारास ही ॲम्ब्युलन्स येताना दिसली। मग आम्ही व्हेरीफाय केलं की तीच ॲम्ब्युलन्स आहे का। मग ही ॲम्ब्युलन्स आम्हाला माहिती मिळाली की तीच ॲम्ब्युलन्स आहे। मग आम्ही जवळजवळ शिरपूरपासून गाडीचा पाठलाग केला आणि शिरपूरपासून गाडीचा पाठलाग करत त्यानंतर आमचे सरवड फाटा जो आहे सोनगीर गावापासून काही अंतरावर टोलनाक्याच्या पुढे, सोनगीर टोलनाक्याच्या पुढे त्या ठिकाणी आम्ही ट्रॅप लावला आणि सोनगीर पोलीस स्टेशनच्या मदतीने आमचे जे सोनगीर पोलीस स्टेशनचे तुषार देवरे साहेब आहे त्यांच्या मदतीने, त्यांच्या आदेशाने गाडी थांबवल्यानंतर गाडी आम्ही ज्यावेळेस चेक केल्यानंतर त्यामध्ये हा दुर्दैवी प्रकार समोर आलेला आहे की त्या गाडीमध्ये गायींना अतिशय क्रूरपणे कोंबलेलं होतं आणि कत्तलीसाठी गायींची वाहतूक सुरू होती। या चॅनलच्या माध्यमातून, आपल्या चॅनलच्या माध्यमातून आम्ही माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांना विनंती करू इच्छितो की आपण गोमातेला राज्यमातेचा दर्जा दिलेला आहे, परंतु तो दर्जा दिला गेल्यानंतर गायीची खरंच त्या पद्धतीने गायीला वागणूक मिळते का। गायीला 4 पाय बांधून वेगळ्या पद्धतीने गोवंशाची तस्करी केली जाते, ही गायीची विटंबना आहे। जर आपण राज्यमातेचा दर्जा दिलेला आहे तर ही विटंबना थांबली पाहिजे। या चॅनलच्या माध्यमातून आम्ही मुख्यमंत्री साहेबांना विनंती केलेली आहे। रोजच्या ताज्या घडामोडींसाठी आवाज टीव्हीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।